अनेक दिवस मराठी इंडस्ट्रीपासून दूर असलेला चॉकलेट बॉय चिन्मय उद्गीकर पुन्हा एकदा चित्रपटामधून पुनरागमन करतोय। महाराष्ट्राचा सुपरस्टार या रियालिटी शो मधून नावारूपाला आलेल्या चिन्मयने छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची कला दाखवली आहे। आता तो आतिफ खान निर्मित आणि आर विराज दिग्दर्शित वाजलंच पाहिजे या चित्रपटामधून भूमिका करणार आहे। कशी असेल ही त्याची भूमिका आणि काय असेल नक्की या चित्रपटामध्ये जाणून घेऊयात त्याच्याकडूनच। तुम्ही शाहरुखला बघितलंय DDLJ मध्ये, तो राज म्हणून आपल्या मनावर भिंबलेला आहे। तसाच हा राजला फॉलो करणारा एक वेडा तरुण स्ट्रगलर ॲक्टर इंडस्ट्रीमध्ये ॲक्टिंग करण्यासाठी येतो। मग तो एका दिग्दर्शकाला पकडतो ज्याचं नाव असतं यश। तिचं खरं नाव नसतं पण ते लावलेलं असतं की यश राज, अशी या दोघांची यशराजची जोडी मिळून एक प्रोड्युसर फासतात। ते प्रोड्युसर म्हणजे भाऊ दमदार, म्हणजे भाऊ कदम आपले। आणि मग प्रोड्युसर यांना फासतो। प्रोड्युसरच्या नको त्याटी पूर्ण करता यांची जी धावपळ उडते याचं एक उत्तम कॉमेडी चित्रण म्हणजे वाजलाच पाहिजे ही फिल्म आहे। त्यामुळे खूप धमाल अशी ती स्टोरी आहे आणि फिल्मिंग भाऊंच्या बरोबर करणं, शूटिंग करणं हा स्वतः एक तुम्हाला एन्जॉय करण्यासारखा प्रवास आहे। त्यामुळे वाजलाच पाहिजे, एकंदरच खूप धमाल आहे। त्यामुळे खूप काही वाजलं याच्यामध्ये, म्हणजे खूप विनोद वाजले, खूप ॲक्शन्स वाजल्या, खूप सीन्स चांगले वाजलेले आहेत। मजा आहे त्यामुळे एकंदर। चिन्मयला त्याच्या वाजलंच पाहिजे या नव्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा। या चित्रपटाचे अपडेट पाहण्यासाठी कीप वॉचिंग राजश्री मराठी।